खैरनार मॅडम मुख्याध्यापक पदावर निवृत्त होत आहेत. पण त्यांचा परिचय कधी आला त्यावेळेस आम्ही उपशिक्षक म्हणून शिवाजीनगर शाळेमध्ये होतो. त्यांचा मला आठवणीत राहिलेला गुण म्हणजे त्या नेहमी वर्गामध्ये पुरींना बाराखडी, टेबल्स, कविता गायन घ्यायच्या. आणि नंतर कधी मॅडम रजेवर राहिला ते आम्हाला आठवण यायचं की ह्या वर्गात मॅडम आहेत की नाही, कारण मॅडम तर नाही आहे पण मुली एकदम शांत आहे. म्हणजे मॅडम असोत किंवा नसोत त्या वर्गातल्या मुली नेहमी शांत राहायच्या. हा मला मॅडमचा आठवण राहिलेला गुण. म्हणजे मॅडम असो वा नसो त्या मुली नेहमी शांत राहायच्या. एवढी त्यांनी मुलींना शिस्त लावलेली होती. आणि म्हणजे त्यांचं ते कौशल्य असं वाटतं मलाही आत्मसात करावं लागेल की मुलींकडे काय मॅडमकडे काय जादू होती की मुली एवढ्या त्या कंट्रोल करायच्या, वर्ग एवढ्या नियंत्रण ठेवायच्या, ते असोत की नसोत. हा एक गुण. आणि दुसरा एक गुण म्हणजे आपल्या खैरनार मॅडम ह्या अतिशय लढवाई आहेत. त्यांच्यावर अनेक संकट कोसळत गेली. त्यांचे मिस्टर गेले, नंतर कोरोना पिरियडमध्ये त्यांचा मुलगा हा अतिशय आजारी पडला. पण मॅडम ह्या अशा आहेत की त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांनी मृत्यूच्या जाळीतून खिचून आणलं. एवढ्या त्या मॅडम लढवाई आहेत. त्या घाबरल्या नाहीत, त्या खंबीर उभ्या राहिल्यात आणि त्यांनी त्या संकटावर मात केली. अशा ह्या आपल्या मॅडम अतिशय खंबीर आहेत. आणि त्यांच्यामध्ये अनेक छंद आहेत. मॅडमला गायला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतं, मॅडमला फिरायला आवडतं. तर मॅडमला मी असंच म्हणेन की मॅडम तुम्ही आता जरी निवृत्त होत असाल तरी तुम्ही भविष्यात तुमचे छंद जोपासा आणि चांगलं आयुष्य जगा. तुमच्या पुढील भवितव्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा.